शिवसेनेची नेमकी कुठली रणनीती जी आहे ती चुकलेली आहे। जवळपास 10 वर्षांनी निवडणुका झाल्या। मतदारांची नेमकी मानसिकता काय आहे, मतदारांना नेमकं काय पाहिजे आहे। पैसे वाटपाचा जो त्या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला। आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। वर्षानुवर्ष तेच शहर अध्यक्ष, वर्षानुवर्ष तीच कुटुंब शहराचा गाडा हाकण्यापेक्षा या ठिकाणी पुढच्या पिढीला किंवा नवीन उमद्या कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी देणं आवश्यक आहे। नगर परिषदा महापालिकांचे सर्व निकाल समोर आले आणि चर्चा सुरू झाली आहे ती ठाणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या निकालांची। या ठिकाणी घराणेशाहीला मतदारांनी पूर्णपणे नाकारलेला आहे आणि सर्वाधिक याचा फटका जो पडलेला आहे तो शिंदेच्या शिवसेनेला पडलेला आहे। आपण सुरुवात करूया अंबरनाथ बदलापूर पासून। अंबरनाथ बदलापूरमध्ये काय झालं की 25 वर्षांची जी शिवसेनेची या ठिकाणी सत्ता होती त्या सत्तेला सुरुंग जो आहे तो भाजपानं लावलेला आहे। मात्र बदलापूरचा निकाल जेव्हा समोर आला त्यावेळेला त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा चांगल्या जागा मिळालेल्या आहेत आणि अंबरनाथमध्ये तर मोठा पक्ष हा शिंदेची शिवसेनाच ठरलेला आहे। अंबरनाथमध्ये 29 जागा जवळपास ज्या आहेत त्या शिवसेनेला मिळालेल्या आहे आणि एकूण जर आपण मतांची आकडेवारी जर या ठिकाणी काढली तर 68,000पेक्षा जास्त मतदान हे या ठिकाणी शिवसेनेला झालेलं आहे। त्यामुळे शिवसेनेचं गणित नेमकं बिघडलं कुठे। एकीकडे जागा तर चांगल्या मिळालेल्या आहे, मतदारांनी कौल सुद्धा चांगला दिलेला आहे, मग नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये शिवसेनेची नेमकी कुठली रणनीती जी आहे ती चुकलेली आहे। तर या ठिकाणी कुटुंबांना जे आहे ते म्हणजे घराणेशाहीला जे आहे ते मतदारांनी साफ नाकारलेलं आहे। बदलापूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वामन म्हात्रे यांच्या कुटुंबियांची मक्तेदारी राहिलेली आहे। त्या ठिकाणी तिकीट वाटपामध्ये सुद्धा म्हात्रे यांच्या कुटुंबामध्ये तब्बल 6 जणांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे सर्वात जास्त ट्रोलिंग जे आहे ते वामन म्हात्रे यांच्या कुटुंबियांबद्दल झालं आणि त्याचा फटका जो आहे तो थेट पक्षाला या ठिकाणी पडलाय। एकाच घरामध्ये 6 तिकीटं देण्यात आली ही बाब जी आहे ती मतदारांना काही रुचलेली नाहीये। त्यामुळे या ठिकाणी वामन म्हात्रे यांच्या ज्या पत्नी होत्या वीणा म्हात्रे या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये होत्या, त्यांचा पराभव या ठिकाणी झालेला आहे। वामन म्हात्रेंचे पुत्र आणि भाचा या दोघांनाही पराभवाचा सामना त्या ठिकाणी करावा लागला। तर वामन म्हात्रे हे खुद्द जवळपास 37 ते 38 मतांच्या फरकांनी निवडून आलेले आहे। शिवसेनेतल्या या घराणेशाहीचं चांगल्या प्रकारे जे भांडवल आहे ते बदलापूरमधील भाजपानं केलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यांची प्रचारामधली रणनीती आखली आणि त्यांना यश आलं देखील। त्यामुळे या ठिकाणी दोन्ही पक्षांना समसमान यश मिळालं असलं तरी नगराध्यक्ष पदामध्ये भाजपानं बाजी मारली आणि त्या ठिकाणी एका कुटुंबाच्या मक्तेदारीमुळे शिवसेनेला सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला। दुसरीकडे आपण येतोय अंबरनाथमध्ये। अंबरनाथमध्ये कोणती जागा या शिवसेनेला मिळाल्या आणि त्या ठिकाणी जर आपण मतांचं कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी शिवसेनेला चांगलं मतदान झालेलं आहे। मोठा पक्ष हा त्या ठिकाणी शिवसेना राहिलेला आहे। मात्र मतदारांनी केलं काय तर या ठिकाणी पुन्हा भाजपाच्या नगराध्यक्षाला पसंती देण्यात आली। भाजपाचा उमेदवार त्या ठिकाणी तेजस्वी करंजुले पाटील यांची निवड जी आहे ती मतदारांनी केली आणि वाळेकर कुटुंबियांना साफपणे या ठिकाणी नाकारलेला आहे। अंबरनाथचा जर आपण इतिहास काढला किंवा तुम्ही गुगलवर जर सर्च केलं तर तुम्हाला वाळेकर कुटुंबियांची हिस्ट्री त्या ठिकाणी दिसेल, त्यांची पार्श्वभूमी दिसेल आणि एकीकडे भाजपानं असा प्रचार केला होता की अंबरनाथ शहर हे भयमुक्त तुम्हाला करायचं असेल, इथे गुंडगिरी नको असेल तर तुम्हाला भाजपाचा उच्च शिक्षित चेहरा हा निवडून द्यावा लागेल आणि भाजपाला या रणनीतीमध्ये चांगलं यश आलं देखील। वारंवार भाजपानं आपल्या प्रचाराच्या मुद्द्यामध्ये वाळेकर कुटुंबीय, त्यांची दहशत, गुंडगिरी हेच मुद्दे जे आहेत ते चांगल्या प्रकारे घेतले आणि ते मतदारांमध्ये पोहोचवले देखील। भाजपानं एक उच्च शिक्षित आणि एक तरुण चेहरा जो आहे तो दिला तर शिवसेनेनं पुन्हा एकदा वाळेकर कुटुंबियांमधलाच एक जुना चेहरा जो होता म्हणजे मनीषा वाळेकर यांना उमेदवारीच्या रिंगणात उभं केलं। मनीषा वाळेकर या अगोदर सुद्धा ज्या आहेत त्या नगराध्यक्ष म्हणून राहिलेल्या आहेत। त्यामुळे वाळेकर यांच्या या उमेदवारीला जी आहे ती तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी नापसंती दर्शवली होती। एकनाथ शिंदे यांच्या कानावर ही गोष्ट गेली सुद्धा होती। मात्र शिंदेंनी या ठिकाणी कुठलीही रिस्क घेणं नापसंत केलं, त्यामुळे त्यांनी वाळेकर कुटुंबियांनाच पुन्हा उमेदवारी दिली आणि या उमेदवारीवरून सुद्धा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली होती।
वाळेकर कुटुंबामध्ये निखिल वाळेकर, राजू वाळेकर आणि मनीषा वाळेकर या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. मनीषा वाळेकर या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या, तर राजू वाळेकर आणि निखिल वाळेकर हे नगरसेवक पदासाठी त्या ठिकाणी निवडणूक लढवत होते. यामध्ये निखिल वाळेकर यांचा पराभव झाला, मात्र अरविंद वाळेकर यांचे बंधू असतील राजू वाळेकर हे त्या ठिकाणी निवडून आले आणि मनीषा वाळेकर यांना सुद्धा मतदारांनी नापसंती जी आहे ती दर्शवलेली आहे. जवळपास 10 वर्षांनी निवडणुका झाल्या, त्यामुळे मतदारांची नेमकी मानसिकता काय आहे, मतदारांना नेमकं काय पाहिजे आहे, त्याचप्रमाणे पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांचं नेमकं काय म्हणणं आहे याच्यावर जास्त फोकस न करता शिंदेंनी संबंधित कुटुंबियांना, ज्यांचं वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये एक हाती प्राबल्य राहिलेलं आहे, अशा कुटुंबियांकडे जास्त कल दिला आणि त्याचाच फटका जो आहे तो एकनाथ शिंदेंना या ठिकाणी बसलेला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर पॅनल क्रमांक 29 मध्ये शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र चूल मांडली होती. भाजपाचे 4 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 4 असे उमेदवार जे आहेत ते एकमेकांसमोर थेट या ठिकाणी उभे होते. त्यामुळे या लढतीकडे सुद्धा सर्वाधिक जे लक्ष आहे ते राजकीय वर्तुळाचं लागलं होतं. त्या ठिकाणी सुद्धा सुरुवातीला शिवसेनेच्या बाजूने चांगल्या प्रकारे वातावरण होतं, मात्र तिथले जे उमेदवार आहेत नितीन पाटील यांनी ज्या पद्धतीने जे आहे पैसे वाटपाचा जो त्या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आणि त्यानंतर आर्या नाटेकर या भाजपाच्या उमेदवार होत्या, त्यांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला, या हल्ल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण जी गेम आहे ती बदलली आणि ऐन क्षणाला हे सर्व उमेदवार जे आहेत ते भाजपाचे निवडून आले आणि भाजपालाच एक प्रकारे जो आहे तो याचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे. युतीच्या वाटाघाटीमध्ये पॅनल क्रमांक 29 मधून कोणताही तोडगा निघाला नाही, कारण या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील यांची अशी मागणी होती की त्यांच्याच कुटुंबियांमधल्या 3 जणांना उमेदवारी पाहिजे आणि त्यामुळे दोन्ही पक्षांनी असं ठरवलं की या ठिकाणी कोणतीही युती करायची नाही आणि स्वतंत्रपणे मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी करायची. मात्र मैत्रीपूर्ण लढतीचं नाव घेता घेता या ठिकाणी सगळ्यात जास्त राजकीय फटाके फुटले. सुरुवातीला पैसे वाटपावरून दोन्ही पक्ष एकमेकांना भिडले आणि त्यानंतर भाजपाच्या ज्या उमेदवार होत्या आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर संपूर्ण जे आहे तो गेम या ठिकाणी पलटला. ज्या शिवसेनेच्या जागा या ठिकाणी येणार होत्या त्या संपूर्ण जागा ज्या आहेत त्या भाजपाकडे गेल्या आणि संपूर्ण पॅनल जो आहे तो भाजपाकडून निवडून आलेला आहे. या ठिकाणी कमीत कमी 2 या जागा शिवसेनेच्या निवडून आल्या असत्या, मात्र नितीन पाटील यांनी ज्या पद्धतीनं सर्व जे आहेत प्रकार केले त्यामुळे याचा फटका जो आहे तो शिवसेनेला या ठिकाणी बसल्याची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. त्याचप्रमाणे एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपचा IT सेल सुद्धा खूप स्मार्टपणे काम करत होता, कारण बदलापूरमध्ये त्यांनी वामन म्हात्रे यांना टार्गेट करण्यासाठी एक फेसबुकवर एक पेज जे आहे ते क्रिएट केलं होतं आणि त्या पेजवरून सातत्याने नवनवीन ज्या पोस्ट आहेत त्या पक्षाच्या विरोधात नाही पण वामन म्हात्रे यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी पडत होत्या. त्याचप्रमाणे पॅनल क्रमांक 29 मध्ये सुद्धा नितीन पाटील यांच्याबद्दल अनेक जे व्हिडिओ आहेत ते भाजपाकडून व्हायरल केले गेले आणि या व्हायरल व्हिडिओमधून प्रॉपर जो एक मेसेज आहे तो देण्याचा प्रयत्न भाजपानं जो आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे आणि नितीन पाटील यांचे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते आणि त्या व्हिडिओची चर्चा सुद्धा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. वर्षानुवर्ष तेच शहर अध्यक्ष, वर्षानुवर्ष तीच कुटुंब, शहराचा गाडा हाकण्यापेक्षा या ठिकाणी पुढच्या पिढीला किंवा नवीन उमद्या कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी देणं आवश्यक आहे. कारण अंबरनाथचा आपण विचार केला तर अरविंद वाळेकर यांचे पुत्र निखिल वाळेकर हे आपल्या वडिलांपेक्षा खूप वेगळे आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा या ठिकाणी वाव मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे इतर नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी देणं आवश्यक आहे. बदलापूरमध्ये वामन म्हात्रे यांचे पुत्र वरुण म्हात्रे हे आपल्या वडिलांपेक्षा खूप वेगळे आहे. वामन म्हात्रे यांची बोलण्याची शैली खूप वेगळी आहे, त्या उलट वरुण म्हात्रे एक सुशिक्षित आणि चांगलं भाषण शैली असलेलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आता पाहिलं जात आहे. अशा पद्धतीने जे आहे कुटुंब खांदेपालट होणं आवश्यक आहे. पक्षामध्ये प्रोटोकॉल पाळणं महत्वाचं ठरणार आहे.
तिकीट वाटप करताना किंवा कुठलं संघटन बांधताना किंवा एखादी समिती असेल, म्हणजे महापालिकेमध्ये वेगवेगळ्या समित्या असतात, तर या समित्यांमध्ये चेहरे देताना आपण कशा पद्धतीने ते दिले पाहिजे याचा सारासार विचार करणं आता शिंदेच्या शिवसेनेला आवश्यक आहे. अंबरनाथमध्ये सुद्धा शिंदेच्या शिवसेनेकडून चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कामं केली गेली. मग तिथलं ऐतिहासिक प्राचीन मंदिर असेल, शिव मंदिर असेल, त्याचा पुनर्विकास असेल, तिथलं सुशोभीकरण असेल, अशा प्रकारची वेगवेगळी जी कामं आहेत ती अंबरनाथमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. चांगला निधी सुद्धा त्या ठिकाणी अंबरनाथला देण्यात आला होता. त्यामुळेच या ठिकाणी मतदारांनी जी आहे ती नगराध्यक्ष पदाला नाही पण ओव्हरऑल शिंदेच्या शिवसेनेला त्या ठिकाणी पसंती दिलेली आहे आणि सर्वात मोठा पक्ष हा त्या ठिकाणी शिवसेनाच ठरलेला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये घराणेशाही आणि त्याच पद्धतीनं संघटन असणारे, तर या दोन्ही गोष्टींवर फोकस करण्याची गरज शिवसेनेला भासणार आहे. शिंदेच्या शिवसेनेला भरभरून मतदान दोन्ही शहरांमध्ये झालेलं आहे. विशेष करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत आणि त्याचप्रमाणे त्यांची उपलब्धता यामुळे मतदारांचं नेहमीच आकर्षण जे आहे ते एकनाथ शिंदे राहिलेले आहे. मात्र शिंदेच्या पक्षामधली ही जी घराणेशाही आहे या घराणेशाहीला मतदार कंटाळलेले आहे. त्यामुळे आता तरी शिंदे यांनी या घराणेशाहीला सूट देण्यापेक्षा यांचा योग्य बंदोबस्त करणं आवश्यक आहे.